आहा! काय दिसतंय बटर पनीर. फेल करतंय ना हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या भाजीला. अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने. कशाला बनवलंय? अहो, सणासुदीचे दिवस आहेत. घरी पाहुणे मंडळींची रेलचेल ही सुरूच राहते. मग असं काय बनवावं जे स्पेशल होईल आणि एक फेस्टिवल थाली म्हणून आपण सर्व करू शकणार. सणासुदीचे दिवस आहेत. घरी नणंदबाई आल्या असतील किंवा तुम्ही बहिणीच्या घरी गेला असाल तर मग अशी साधी सोपी अगदी काही मिनिटात बनवून संपूर्ण थाली तयार करा आणि नणंदला किंवा बहिणीला खुश करा. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती. स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. आज आपण अगदी झटपट काही मिनिटात होणारी थालीची रेसिपी करूया, जी आपण घरी अचानक पाहुणे आले त्यावेळेस सुद्धा करू शकतो. तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण गोडामध्ये बनवलेली आहे मस्त अशी दाटसर खीर. हो, ही रबडी नाहीये पण रबडी सारखीच बनणारी खीर आज मी तुम्हाला बनवून दाखवते. सोबत या खिरीची रेसिपी मला एका सबस्क्रायबरने शेअर केलेली आहे, तर त्यांचे मनपूर्वक आभार. चला त्यांच्या पद्धतीने बनवून पाहूयात तांदूळाची अगदी रबडीदार अशी मस्त खीर. त्यासाठी आपल्याला तांदूळ कुठलाही घेतला तर चालेल, सुवासिक असला तर फार चांगलं. स्वच्छ धुवून घ्या, कॉटनच्या कपड्यावरती सुकवून घ्या. थोडासा सोकला पंख्याखाली ठेवायचं, लगेच सुकतो. उन्हात वगैरे वाढवायची गरज नाही, कारण आपण लगेच खीर बनवतोय, हो की नाही. तर आता आपण हे गॅसवरती मंद गॅसवरती भाजून घेऊयात. काहीच घालायची गरज नाही आहे. तेल तूप ड्राय रोस्ट करत आहे आपण. हे तांदूळ थोडेसे आपण व्यवस्थित असे भाजले की आपल्या खिरीला आणखी एक छान अशी चव येईल. हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून वाळवून नंतर ड्राय रोस्ट करायचे आहेत. बघू शकता एवढ्या प्रमाणात इथे 8 ते 10 लोकांची खीर तयार होईल बघा. अर्ध्या वाटीपेक्षाही कमी हे तांदूळ आहेत, तुम्ही बघितलंय. वाटताना आपण त्याच्यामध्येच इलायचीसुद्धा घालून घेतली, म्हणजे फ्रेश फ्लेवर इलायचीचा सुद्धा आपला खिरीमध्ये उतरेल. आता घातलंय सेम कढईमध्ये आपण 1 चमचा तूप आणि जे आता तांदूळाचं पीठ आपण जे बनवून घेतलं दरदरसं बनवायचं, अगदीच बारीक पावडर नाही करायची त्याची, कारण आपण खीर बनवतोय ना. मग ते तांदूळ कसे थोडेसे असे दरदरसे असले की छान असे फुलतात, हो की नाही. आता या तुपावरती आपण आता ही इलायचीची पावडर याच्यामध्येच आपण बारीक केली, हे तांदूळ छान तुपावरती अरत परत करायचे. 4 ते 5 मिनटं झाले असतील बघा. व्यवस्थित आपण ते अरत परत केले. लगेच याच्यावरती घातले आपण दूध. तर इथे मी 1 लिटर दुधाचा वापर करते. दूध इथे तुम्ही कुठलंही वापरू शकता, गाईचं, म्हशीचं, पॅकेटचं. मी पॅकेटचंच वापरलेलं आहे. तरीसुद्धा आपली खीर एवढी गाढी आणि मस्त अशी लच्छेदार बनून तयार होईल बघा. उकळी आली की त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालतोय. छान अशी उकळू द्यायचं आणि लच्छेदार व्हायसाठी याच्यामध्ये आपण घातलेला आहे खोबऱ्याचा खीस. जो खोबऱ्याचा जाडवाला खीस येतो की नाही, तो घालायचा. नसेल तर घरचं खोबरं जाड खिसणीवरती किसून घ्या. याने काय होते, आपल्या खिरीमध्ये असे छान त्या खोबऱ्याचे लच्छे दिसतात, जणू काही ते मलाईचेच असतील, हो की नाही. आता घालतोय चवीनुसार साखर. तर मी इथे 1 वाटी साखर घातली आहे बघा. तर साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. जर साखर घालायची नसेल तर मिश्री घालू शकता, पण गूळ नका घालू, कारण खिरीमध्ये साखर किंवा मिश्री बस 2च. आता आपण लगेच करून घेऊयात कढीची तयारी. आता इथे बघा, अर्धा लिटर ताक घेतलं, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन घातलंय. मिक्स करून घेऊयात. खीर तिकडे शिजतंय. लो टू मीडियम फ्लेमवरती आपण खिरीला शिजायला ठेवलंय. मस्त अशी खदखदून शिजून राहिली, बघू शकता. परफेक्ट. छान अशी दाटसर हे शिजून घ्यायची आणि बघू शकता या स्टेजला तुम्हाला थोडी पातळ वाटेल, पण ही जशी जशी थंडी होते ना तशी तशी आणखी घट्ट व्हायला लागते. म्हणून गॅसवरतीच याला जास्त घट्ट करत बसायचं काम नाही आहे, कारण तांदूळ आपण याच्यामध्ये घातला आहे, खोबरा कीस घातला आहे, त्याने ही आणखी दाटसर होते. मस्त ड्रायफ्रूट्स घालून खीर साईडला थंड व्हायला ठेवली. फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता जर आवडत असेल थंडगार खीर खायला तर. तर चला लगेच आता पुढची तयारी करूयात. कढी बनवतोय. आता आमच्याकडे कढी ही आवर्जून बनवली जाते. कुठलीही थाली बनवा त्यामध्ये कढी बनवलीच जाते. तुम्ही या ठिकाणी बुंदीचा रायता वगैरे बनवू शकता. मी इथे कढी बनवणार आहे. तर त्यासाठी आपण छोटंसं वाटण तयार केलं, जसं मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, जिरं सगळं वाटून घेतलं. कढईमध्ये तेल घातलंय, त्याच्यामध्ये हिंग घातलाय, मोहरी घालूयात.
मोहरी छान अशी फुलली की जे वाटण तयार करून घेतलं आहे ना मिरचीचं, ते घालून घ्यायचं. अंदाजे 2-2.5 चमचे घातले बघा. आता आपण याच्यामध्ये घातला आहे कढीपत्ता. आता मिरच्या जर तिखट असतील ना तर वाटण थोडं कमी घाला, हो की नाही. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हळद घातली. कढीच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. तुपाची कढी, ताकाची कढी, दह्याची कढी, बिना लसूण वापरता कढीसुद्धा आपण बनवलेली आहे देवाच्या नैवेद्याच्या रेसिपीमध्ये. तर तुम्ही त्यासुद्धा पाहू शकता. बघू शकता बेसन मिक्स केलेलं ताक घातलं आहे आणि त्याच्यावरती आता पाणी घालतोय. शर्त एवढीच की पाणी आपल्याला गरमच घालावं लागेल. गरम पाणी घातल्याने कढी लवकर शिजते, सोबतच त्याची चवसुद्धा छान येते. 1 ते 1.5 चमचा आपण याच्यामध्ये साखर घालतोय. साखर नसाल घालत तर एकदा जरूर घालून बघा, खूप छान लागते. आणि खदखदून मस्त अशी कढी आता हे शिजवून घेऊयात. तर चला आता आपण कढीला तडका देऊयात. तडका देणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तडका जर द्याल ना तो सुद्धा तुपाचा, तर कढी खूप भारी लागते. तूप गरम झालंय, हिंग घातलंय बघा. आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं, थोडंसं मोहरी घालून घेऊयात आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या. लाल सुक्या मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल, पण आता कढीमध्ये आपण पेस्ट हिरव्या मिरचीची घातली. ह्या मिरच्या नुसतं दिसण्यासाठी, ज्यांना खायच्या त्या खाऊ शकता. कढीमध्ये शिजलेल्या मिरच्या अप्रतिम लागतात, कारण कढीची चव त्या मिरच्यांमध्ये गेलेली असते. मस्तच लागतात. कढीपत्ता घातलाय आणि झणझणीत तडका आता हा तुपाचा आपल्या कढीवरती गेलाय. वाव, अप्रतिम. पटकन झाकण ठेवायचं, कारण तुपाचा जो स्मोकी फ्लेवर आहे ना तो कढीमध्ये उतरला पाहिजे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. मस्तच. आणि इथे गरमागरम भन्नाट आपली कढी बनून तयार झाली. खीरसुद्धा बनली, थंडी व्हायला ठेवलेली आहे. अप्रतिम अशी तुपाचा तडका दिलेली कढीसुद्धा बनलेली आहे. तर चला आता पुढच्या रेसिपीकडे वळूयात. तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन. तुम्हाला जर आपली रेसिपी आवडून राहिली असेल, माझं प्रस्तुतीकरण जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा. इकडे बघा, आता आपण भाजी बनवतोय. त्यासाठी आपण 8-10 काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते. टमाटर असं त्याचं प्युरी बनवून घेतली. इथे घेतलाय आपण हा सुहानाचा बटर पनीर मिक्स मसाला. तो दुधामध्ये मिक्स करून घेऊयात. असं काहीच नाही की तुम्ही हाच घ्या, कोणताही घेऊ शकता. हे काही मी इथे ब्रँड प्रमोशन करत नाही आहे. मी माझ्या पैशांनी विकत आणलंय, पण छान बनते भाजी म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि लगेच इन्स्टंट बनते बघा, अगदी हॉटेल स्टाईल, त्याच्यापेक्षाही भन्नाट. हा मसाला दुधामध्ये मिक्स करायचा असतो. तर आपण संपूर्ण पॅकेट या एवढ्या दुधामध्ये मिक्स केलं बघा. जेमतेम हे अर्धा कप किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त दूध असेल. आणि आता एवढीच आपल्याला तयारी करायची आहे भाजीची. नुसतं काजू आणि टमाटरची प्युरी आणि तो मसाला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा. पनीर घरी कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही ते सुद्धा बनवू शकता. अगदी झटपट मार्केट स्टाईल पनीर घरच्या घरी बनवण्याची रेसिपी आहे. तर बघू शकता आता आपण कढईमध्ये घालतोय तेल आणि थोडंसं बटर. तेल आणि बटर एकत्र घातल्याने बटर जळत नाही. इथे बघू शकता. आता तुम्हाला जर हे पनीर आधी थोडंसं सॅलो फ्राय वगैरे करून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण बटर पनीरमध्ये मी पनीर तसंच ठेवते. पांढरं मस्त दिसते ते दिसायला. इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप्स देणार. जर तुम्ही हे तेलामध्ये किंवा बटरमध्ये पनीर थोडंसं सॅलो फ्राय केलं तर ते गरम किंवा गुणगुण्या पाण्यामध्ये, गरम नाही गुणगुण्या पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे ते सोकी होणार नाही. पण आपण ते इथे भाजणार नाही आहे पनीर, म्हणून साईडला ठेवलं आहे. हे गरम झालं, याच्यामध्ये काही खडे मसाले घातले जसं तेजपत्ता, इलायची, लवंग आणि मिरे. जिरं घालायचं बघा अर्धा चमचा. थोडंसं अरत परत झालं की जो दुधामध्ये आपण मसाला मिक्स करून ठेवला होता ना तो घालून घ्यायचा. थोडंसं मिक्स करून घेऊयात. खूप भन्नाटदार भाजी बनते आणि लगेच बनते बघा, इन्स्टंट. काहीच वेळ लागत नाही, कुठला जास्त तामझाम करायची गरज नाही. आजच्या रेसिपीमध्ये असेच पदार्थ मी निवडले जे लगेच बनतील, कारण सणासुदीच्या दिवसांमध्ये घाई असते, बाकीची कामं असतात, भरपूर तारांबळ उडलेली असते आपल्या बायकांची. आणि त्यामध्ये जशा सोप्या सोप्या रेसिपी मिळाल्या ना तर वा, काहीतरी आधार भेटतो म्हणायला, हो की नाही. त्यासाठीच तर स्वातीच रेसिपी आहे. तर नक्कीच लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहत राहा. बघा, आपण मसाला थोडासा अरत परत केला. त्याच्यावरती आता आपण हे काजू आणि टमाटर जे मिक्स करून ठेवलं होतं ना, म्हणजे पेस्ट बनवून ठेवली होती, ती घालून घेऊयात. मी इथे 8-10 काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते, ते आणि 1 टमाटर असं मिळून आपण याची ही प्युरी बनवून ठेवली किंवा पेस्ट बनवून ठेवली.
आता ह्या सुद्धा याच्यामध्ये छान अशी परतून घ्यायची बघा. आता आपण याच्यामध्ये काजू घातले तर याला सोडायचं नाही, कारण काजू लगेच खालून लागतात, म्हणजे जळायला लागतात. म्हणून व्यवस्थित सतत चालवत आपण हे भाजून घेतलं. बघू शकता तेल छान सुटून राहिलंय. आता या पॅकेटवरती लिहिलेलं असतं की याच्यामध्ये काहीच घालायचं नाही, पण मी नेहमीच सांगते प्रत्येकाच्या घरी तिखट आणि मीठ हे वेगवेगळ्या प्रमाणात खाल्लं जातं, म्हणून मी थोडंसं घातलंय. पण तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, पण आमच्या घरी थोडंसं चरचरीत खाल्लं जातं, म्हणून मी अगदीच थोडंसं लाल तिखट म्हणजे मी कश्मीरी लाल मिरचीची पावडर घातली बघा. अगदी थोडीशी घातली, अर्धा चमचा, आणि थोडंसं मीठ घातलंय. ज्या मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण काजू आणि टमाटरची प्युरी बनवली होती त्यामध्ये पाणी घेतलं आणि ते घातलंय. आता पाणी आपल्याला याच्यामध्ये आणखी घालायचं असेल तर गरम घालू शकता. आपण हे थोडंसं मसाला भाजण्यासाठी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे काय होते याने आपल्या प्युरीला भाजायला वेळ मिळतो. तर मस्तच बघू शकता तेल काय छान सुटून राहिलंय. आता आपण याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वरतून आणखी थोडं पाणी घालूयात. जास्त पाणी नाही घालायचं, जेमतेम अर्धा ग्लास पाणी घातलं असेल बघा संपूर्ण, जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये धरून आणि हे वरतून घातलं एवढं. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, कारण बटर पनीर काही पातळ नसतं, हो की नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. एवढं काही मोठं काम इथे मी सांगितलं नाही आहे. बघू शकता मस्त इथे उकळी आलेली आहे. रंग बघा काय सुरेख आला आहे आपल्या ग्रेव्हीला, आणि मस्त असं पांढरं शुभ्र पनीर आपण याच्यामध्ये घालूयात. काय भारी दिसतंय, हो की नाही. चला मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजीला आपण शिजू देऊयात, तोपर्यंत गरमागरम पुऱ्या बनवूयात. आता इथे बघा, तुम्ही पुरी बनवा किंवा मग पोळी बनवा. मी इथे मस्त अशा पुऱ्या बनवते, छान लागतात रबडीदार खिरीसोबत खायला. वा काय मस्त टम्म फुगली पुरी, आणि इकडे भाजीसुद्धा आपली बनून तयार झाली. परफेक्ट. ग्रेव्ही बघा, ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी, रंग बघा काय अप्रतिम आले आहे. आता शेवटी याच्यावरती कसुरी मेथी घालायची आणि बटर घालायचं. बटर घालायला अजिबात विसरायचं नाही, कारण बटर पनीरच बनवतोय, तर बटर मस्त असं मोकळ्या मनाने घाला. आणि इथे भाजी सर्व करायला तयार आहे. लाजवते ना आपलं बटर पनीर हॉटेल आणि महागातल्या रेस्टॉरंटच्या भाजीला. चला लवकर आता ताट वाढायचं आहे. मस्त असा मी इथे जिरा भात बनवून घेतला. काही हे पापड म्हणा किंवा कुरकुरे म्हणा हे तळून घेतले. आमच्या विदर्भामध्ये याला पोंगे म्हणतात, कलरफुल पोंगे. तुम्ही काय म्हणता मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. मस्त अशी तुपाचा तडका दिलेला कढी सर्व केलेली आहे, आणि इथे गरमागरम पुऱ्या, आणि ही खीर बघा. कोणी म्हणेल का ही खीर आहे काय, मस्त लच्छेदार इथे आपली खीर बनवून तयार झाली. या पद्धतीने तुम्ही नक्कीच खीर बनवा, खूप भारी लागते. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करा आणि नंतर खा, अप्रतिम लागेल.